चलिए मैच को शुरू करना है। एक तरफ देखा जाए तो टीम है लतिका 11 कोलतरे हा संघ बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला रेवतेले संघ पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण करतोय। नाणेफेक रेवतले संघाने जिंकलं होतं। 3 षटकाचा हा सामना आहे। पहिला ओव्हर मैदानात चालू आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती 2 धावा फलंदाजाने अर्जित केल्यात। स्कोर यावेळी झालेला आहे 3। मैदानात जो क्रिकेट आपण बघताय तो कालच्या एक पद्धतीने जे फॉर्मॅट जे आहेत त्या लीगचं हा तो फॉर्मॅटला मॅच आहे जो आज खेळवला जातोय। ज्या पद्धतीने काल या दोन संघाला खेळण्याची संधी होती, परंतु कमिटीने डिसिजन घेतलं होतं की बॅडलाईट झाल्या कारणाने त्यांचं नुकसान न होता कामा, म्हणून त्यांना खेळण्यासाठी आमंत्रित केलं। आज पाहूया कशा प्रकारे खेळ सादर करतायत। सामना सुरू आहे। मासूमची या चेंडूवरती फलंदाजाने फेसवरती हा स्ट्रोक खेळलाय। चेंडू झालेत या षटकातले 4, धावा झाले 3। तीन चेंडू झाले होते। यावेळी या चेंडूला शॉर्ट पुल करायचा प्रयत्न होता। पंचांचा इशारा येतोय, नो बॉल। आणि नो वरती आणखीन एक धावी आली आहे। 3 चेंडू 5 धावा झालेत। पुढचा चेंडू फ्री हिटचा असेल। पाहूया कशा प्रकारे टाकला जाईल, कशा प्रकारे हाताळला जाईल। फ्री हिटचा चेंडू आहे। फलंदाज याचा फायदा उचलेल का? रोशन नाही उचलू शकले। पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा। फ्री हिट कंटिन्यू असणार आहे। धावा झालेत आतापर्यंतचे 6, चेंडू झालेत 3। पहिलं षटक चालू आहे। रेवतले या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं। मासूमने आतापर्यंत 6 धावा खर्च केलेत, परंतु कमबॅक करण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी बोलवलं होतं मासूमला। पाहूया पुढचा चेंडू कसा असेल मासूमचा। ओव्हर द विकेटने टाकलेला चेंडू हवेत आहे। फ्री हिटचा चेंडू आहे। फ्री हिटच्या चेंडूवरती 2 धावांची मागणी। कव्हर रिझन मध्ये फटका खेळलाय आणि 2 धावाही पूर्ण झाल्यात। धावा झालेत आतापर्यंतचे 8, चेंडू झाले 4। 3 षटकाचा हा सामना आहे। चार चेंडू झालेले आहेत। धावा झालेत 8। मासूम पाहूया कशा प्रकारे पुढचा चेंडू हाताळतील। ओव्हर द विकेट। ओ यावेळी फलंदाज कॉटन बॉलच्या रूपात आउट होतील। ज्या पद्धतीने एज लागली फलंदाजचा विकेट, आणि इथे मात्र पहिला विकेट गेलेला आहे संघ कोलतारे या संघाचा।
पहला विकेट जा चुका है। देखा जाए तो टीम कोलतारे का मैच को जीतने के लिए कोशिश जारी है और पहले सत्र में रन बनाने के लिए हिम्मत भी जुटा रहे हैं। न्यू बैटर मैदान में दाखिल हो रहे हैं इस वक्त। बैट्समैन नेम विक्रांत, न्यू बैटर विक्रांत। मासूम की अगली गेंद, विक्रांत ने आते ही कमाल का स्ट्रोक, पुल शॉट खेला, काउ कॉर्नर रीजन में गेंद को स्टॉप किया। फील्डर ने कोशिश अच्छी की लेकिन 2 रन से नहीं रोक पाए और 2 रन के साथ यहां पर अब जाकर पहली ओवर की समाप्ति। 1 ओवर का खेल खत्म। एंड ऑफ द फर्स्ट ओवर, 10 रन, लॉस ऑफ 1 विकेट। बघा कोलतारे संघ आणि समोर जो संघ रेवतले, मैं दोनों टीम से विनंती करता हूं कि 15 मिनट का वक्त दिया जा रहा है, उससे ज्यादा नहीं। अब बैटिंग करते वक्त अगर आपका बैट्समैन तैयार है तो फौरन भेजना है ग्राउंड के अंदर अगले बैट्समैन को। और इस दफा देखिए स्ट्रोक डिक्लेअर झोन में आणि प्रत्येक विकेट वरती आपण एकत्र येऊन मीटिंग करायची जास्त वेळ गरज नाही आहे। फास्ट खेळा थोडं। डिक्लेअरच्या रूपात 1 धाव, मागच्या साईडला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलाय। इस दफा स्ट्रोक अच्छा है। 2 फील्डरों को गेंद चकमा देकर सीधी मैदान के बाहर, रफू 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 चक्कर, 4 रन। कमाल का ये स्ट्रोक। ये देखिए रिप्ले, जिस तरीके से स्ट्रोक को खेला था, गेंद और बल्ले का जो तालमेल था, फील्डर ने कोशिश बहुत की लेकिन नहीं रोक पाए। ये पुल का स्ट्रोक, नजरें जमाई और सीधी मैदान के बाहर, 4 रन। इस दफा और एक बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश और हिम्मत कोशिश कर रहे थे वहां पर, गेंद को कैच नहीं कर पाए लेकिन फील्ड कर रहे हैं। तीन रन दौड़कर पूरे किए। स्कोर की बात करें तो स्कोर 18। अब तक इस गेंदबाज ने 3 गेंदों में 8 रन खर्च किए हैं। रेहान बॉलिंग पर है। टीम के कप्तान ने जो फैसला लिया था, क्या रियान उस पर खरे उतर पाएंगे? 3 गेंदों तो उन्होंने फेंकी जिसमें 8 रन, 1 चौका आया है, 3 रन दौड़कर आए और 1 सिंगल। इस दफा देखिए मिस कर बैठे। शॉर्ट हम पुल करने का इरादा था लेकिन 1 रन तो जरूर आया। 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे धीरे सरकता हुआ अब 19 रन पर। धावसंख्या 19 झाली आहे। एक फलंदाज बाद झाल्यानंतर साझेदारी ज्या पद्धतीने आहे, एका बाजूला यश, दुसऱ्या बाजूला विक्रांत, ही जी जोडी आहे, या जोडीने जर 3 षटकामध्ये माझ्या मते तुफेल सर जर एक 20 ते 25 धावा बनवल्या तर एक चांगले टार्गेट पाहायला मिळू शकेल, कारण की रेवतले संघाकडे चांगले बॅटर आहेत।
स्वतः रिहान पण चांगली बॅटिंग करतात. यावेळी रिहानकडून चूक घडते. लेफ्टी बॅट्समॅनसाठी लेग स्टिकच्या बाहेर टाकलेला चेंडू. वाईट +1, एकूण 2 धावा. धावा झालेत 21. एक फलंदाज बाद 21. पुढचा चेंडू रियानचा. शॉर्टपिट लाईनचा चेंडू होता आणि आता मात्र फलंदाज बाद. आणखीन एक चांगला बॅटर तंबूच्या रस्त्याला. पाहायला गेलं तर कमबॅक रिहानने केलंय या चेंडूवरती. पाहायला गेलं तर मोहम्मद कैफ कोलतारे बोलल्यानंतर हसन टिकले यांची आठवण आम्हाला येते. परंतु ह्या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारे ज्या खेळाडूने टेनिस क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं, दापोली तालुक्याचं नाव मोठं केलं, असेच कोलतारेचे खेळाडू मोठे होऊ शकतात. प्रयत्न करावे लागतील. जावीद नवीन बॅटर आलेत. जावीदचा जर विचार केला तर बॉक्स क्रिकेटमध्ये अनेक मैदानं याने गाजवलेत. परंतु आता मात्र कोलतारे संघासाठी यांची कामगिरी खूप मोठी असणार आहे. धावा झालेत 21. फलंदाज बाद झालेत 2 आणि आता मात्र 6 चेंडू शिल्लक आहेत. मोहम्मद कैफ माझ्या मते तरी येणाऱ्या 6 चेंडूमध्ये मोर दॅन 15 रन्स जर 15 धावा आले तर एक चांगले टार्गेट पाहायला मिळू शकेल. परंतु रेवतले संघ, मैं कप्तान से गुजारिश करता हूं कि आपका वक्त आप बहुत ज़ाया कर रहे हो, आपका नुकसान होगा इसमें. जल्द से जल्द आप अपनी बॉलिंग पर बॉलर को भेजो. यस बॉलर स्टार्ट करो, चलो फटाफट. ओ यावेळी फटका खेचलाय. चेंडू लॉंग ऑफच्या डोक्यावरून बॅकफुट वरती जाऊन फोर्स केलं. चेंडूला सरळ पाठवलं. दणदणावत चेंडू निघून गेला सीमा रेखा पार. येतोय दणकट षटकार. यावेळी आणखीन एक. वाह भाई वाह. हा फटका नक्कीच चांगला खेचलाय परंतु झेल होणार आणि फलंदाज बाद. कमबॅक. इस बीच फिर अच्छी गेंद. चांगला चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला निघून गेला. डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता होते. पाहायला गेला तर चेंडू झालेत या षटकातले आता 3 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. 3 चेंडू झालेत. धावा झाले 27. 3 बाद 27.
ओ यावेळी हा चेंडू पहा, पंच सांगतायत की डिक्लेअरच्या रूपात एक धाव आलेली आहे. धावा झालेत आता मात्र 28. जावीद आणि नवीन बॅटर आलेत श्री. थोडा फास्ट खेळा, विनंती असेल. आपण खूप वेळ घेताय. दोन्ही टीमचे खेळाडूंना विनंती आहे. पुढचा चेंडू, यावेळी आणखीन एक चांगला चेंडू होता. लेग स्टिक वरती ठेवायचा प्रयत्न, इनसाइड आउट खेळले. फटका. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच झालं, परंतु 2 धावा पूर्ण झाल्यात आणि या 2 धावाने धावसंख्या झाली आहे लतिका 11 कोलतरे या संघाचे 30 धावा. शेवटचा चेंडू आहे, मोठा फटका यायला हवा असं अपेक्षा असतील संघाचे. यावेळी फटका खेचलाय, आखूड टप्प्याचा चेंडू आहे. चेंडू जाणार सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज होतोय बाद. कम बॅक. बुरोंडी आणि इनाम पांगारी टॉस साठी या लगेच. बुरोंडी आणि इनाम पांगारी लगेच टॉस साठी या. पहिला सत्र संपलेला आहे. पहिल्या सत्रामध्ये वलवते ज्या पद्धतीने कोलतारे या संघाने धावा बनवल्यात 30 धावा बनवल्यात. 31 धावांचं आव्हान ठेवलंय आणि दुसऱ्या बाजूला रेवतले आपले बॅटर लगेच मैदानात पाठवा. कोलतरे या संघाचा जो कर्णधार आहे त्यांनी फक्त इकडे यायचंय, अन्यथा जेवढे खेळाडू आहेत त्यांनी ग्राउंडवरती आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. कर्णधार आपण लगेच या, काय फॉर्मॅलिटीज आहेत त्याला पूर्ण करायचे आहे म्हणून आपण लगेच या. चला सामना सुरू करायचा आहे. पाहिला गेला तर मैदानात जो क्षण आपण आता पाहिला म्हणजे खेळाडूने कोलताराच्या संघाच्या खेळाडूने मातीला आता नमन केलं. त्या मातीने आम्हाला नाव दिलं, त्या मातीने आम्हाला आमचं नाव मोठं केलं आणि त्या मातीच्या वरती आम्ही आता खेळणार आहोत. परंतु रेवतले संघही मागे नाही हटणार, तेही प्रयत्न करतील. आपणही लापून आलोय, आपणही चांगला खेळ सादर करूया. स्ट्राईक वरती आहेत मुस्ताक आणि त्याचबरोबर त्यांच्या साथीला रेहान. सामना चालू झालेला आहे. पहिला चेंडू गली रिजन मध्ये खेचलाय. 2 धावांची मागणी, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, मोठा बॅट्समॅन रनआउटच्या रूपात बाद झालेले आहेत. मोठा मासा आणखीन एक गळाला लागला, पहिलाच आदला.
वा काय गोलंदाजी हाताळली आणि चेंडू हाताळल्यानंतर मुश्ताक सारख्या बॅट्समॅनला तंबूचा रस्ता दाखवला. मुश्ताकलाही विश्वास होत नाहीये की माझा विकेट गेला. धावताना ते धावचीत बाद झाले आणि स्वतःवरती नाराज असतील की धावताना ते पूर्णपणे 2 धावा पूर्ण धावू शकले नाही. पहिला फलंदाज बाद झाला. हो यावेळी आणखीन एक चांगला चेंडू कोलतारे संघाकडून. गोलंदाज ज्या प्रकारे चेंडू हाताळतायत, चांगला गोलंदाज आहे आणि चांगली गोलंदाजी पाहायला भेटते. एका बाजूला श्री आहेत, 2 चेंडू हाताळल्यात. मी सुरुवातीलाच म्हटलं की या संघाने मॅच सुरू व्हायच्या आधी त्या मातीला नमन केलं आणि एकत्र होऊन एकात्मता दाखवलेली आहे. काय थ्रो केला होता, डायरेक्ट हिट, फलंदाज बाद झाला. 2 चेंडू झालेत, धावा झालेत 2, 1 फलंदाज बाद. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट. यावेळी फटका खेचलाय, चेंडू हवेत आहे. आणखीन एक प्रयत्न होतील का? होय, प्रयत्न झालेत. 1983चा वर्ल्ड कप आठवलाय, ज्या पद्धतीने कपिल देव निकदनी गोलंदाजी टाकून मागच्या साईडला धावत गेले होते. अशाच प्रकारे हे रिप्ले पहा. चेंडू पडल्यानंतर स्वतः फॉलो थ्रो मध्ये धावत गेले आणि शॉर्ट मिड विकेट रिजन मध्ये त्यांनी तो झेल धरला आणि फलंदाज बाद. जाऊया मॅच कडे. काय गोलंदाज आहे खरोखर, मन जिंकलं या गोलंदाजाने. 2 फलंदाजाला बाद केलंय, 2 वरती 2. हो यावेळी फटका खेळलाय पॉइंट रिजन मध्ये आणि 1 धाव. 1 धाव आलेली आहे. पाहिला गेलं तर 4 चेंडू 3 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. 31 धावा करायचे 3 षटकामध्ये, प्रत्येक षटकामध्ये 10 ची सरासरी. परंतु आता जो संघ झुंजतोय ना, प्रयत्न करतोय, त्यामध्ये थोडस अवघड जातोय. खचायचं नाहीये, भियायचं नाहीये, कमबॅक होऊ शकतो. फलंदाजाला हिम्मत दाखवावी लागेल. हो यावेळी चांगला चेंडू आणि चांगलाच कॅच. ओ माय गॉड, अनबिलिव्हेबल, अनएक्सपेक्टेड. पाहूया रिप्ले मध्ये कशा प्रकारे झेल धरलंय. असे कॅच बनले नाही जात, त्याला बनवलं जातो. हे पाहू शकाल आपण टीव्ही स्क्रीन वरती, रिप्लेच्या माध्यमातून, स्पोर्ट्स स्ट्रीमच्या चैनलच्या मार्फत. हे पहा, ओ माय गॉड, चीते की तरह झपटे थे उस गेंद पर और देखते देखते आधी टीम तो सिमट गई, क्योंकि ये जो 3 बैट्समैन थे ना, आधे बल्लेबाज के बराबर थे. बहुत बड़ी विकेट हासिल हो चुकी है. अब टीम पूरी तरीके से बैकफुट पर आ चुकी है. स्कोर सिर्फ 3, गेंदे हो चुके हैं 5. वाह, काय गोलंदाज आहे. 5 चेंडू हाताळलेत आणि 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च करून नाहीत बाय 3 मोठे बॅट्समॅनना तंबूचा रास्ता दाखवलाय. काय बॅटिंग, काय गोलंदाजी मैदानात चालू आहे. बॅट्समॅनचे चांगल्या पद्धतीने परीक्षा घेतली आहे. हो यावेळी आणखीन एक चांगला चेंडू टाकला होता, परंतु यावेळी या चेंडूला ऑन साइड रिजन मध्ये खेचलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये 2 धावांची मागणी आणि 2 धावा पूर्ण होतील का?
नाही झालेत, आणखीन एक बॅट्समॅन आउट झालाय. ओ माय गॉड. आणि या ओव्हर मध्ये पडणारे 4 मोठे विकेट. वा रे वा, काय गोलंदाज, काय क्षेत्ररक्षण. आणि वन साइड गेम मैदानात चालू आहे या क्षणाला. बारह गेंदे और 27 रन की जरूरत है. कमाल का खेल पेश करना पड़ेगा क्योंकि टीम तो दबाव में आ चुकी है. हिम्मत जुटानी पड़ेगी. बुरुंडी बैटिंग करना चाहती है टॉस को जीतने के बाद. इनाम पांगारी, इस मैच के बाद तुरंत आपको फील्डिंग लगा लेनी है. चलिए मैच की ओर बढ़ते हैं. 12 गेंदों का खेल, 27 रन की जरूरत. अभी भी मैच खत्म नहीं हुआ. हिम्मत जुटानी पड़ेगी, साहस दिखाना पड़ेगा, कमबैक करना पड़ेगा. यहाँ पर इमरान को, इमरान के ऊपर दारो मदारी, इमरान के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. एक मुकाबले के अंदर इन्होंने बहुत बड़ा टीम का नुकसान भी इनकी तरफ से हुआ था. गेंदबाजी में थोड़ी सी मार भी पड़ी थी, लेकिन सूझ समेत वापस लौटाने का काम इमरान के बल्ले से हो सकता है. आइए देखते हैं. इमरान ने कोशिश अच्छी की, लेट कट खेला, गेंद डिक्लेयर जोन में चली गई. मेरे ख्याल से साजिद स्ट्राइक पर, साजिद के बल्ले से आता हुआ ये सिंगल. 4 विकेट जा चुके हैं, लेकिन क्रिकेट में कुछ भी हो सकता है. जब तालाब का पानी सूख जाता है तब चींटियां मछलियों को खाती है, और जब तालाब का पानी बढ़ जाता है तब मछलियां चींटियों को खाती है. यानी मौका दोनों को मिलता है. पहले तो मौका गेंदबाजों को मिला, अब क्या बल्लेबाज उसका फायदा उठा पाएंगे. जो दबाव है उसको झेलना पड़ेगा, कमबैक करना पड़ेगा, हिम्मत जुटानी पड़ेगी. हम इतना दूर से सफर करके क्यों यहाँ आए हैं ये साबित करना पड़ेगा. इस दफा स्ट्रोक तो खेला है, गेंद हवा में, फील्डर वहां पर है, और ये कैच, कमाल का कैच. वाह, क्या पकड़ बनाई है मैच के अंदर कोलतारे की टीम ने. अब टीम रनों की मोहताज होती हुई नजर आ रही है. क्या हो रहा है मैदान के अंदर. रन को सुखाने वाली बॉलिंग चल रही है इस वक्त मैदान के अंदर. एक के पीछे एक, मानो लाइन सी लग गई है विकेटों की. तुमने पुकारा, ढूंढो ढूंढो रे साजना, तुमने पुकारा और हम चले आए विकेट हथेली पर देकर. पांच पर 5 विकेट जा चुके हैं. पांच पर 5 विकेट. इस दफा फिर एक बार गेंद हवा में, और ये कैच नहीं होगा. खुद गेंदबाज ने दौड़ लगाई और 2 रन भी तेजी के साथ पूरे हुए. स्कोर की बात करें तो स्कोर 1.3 गेंदों में 7 रन 5 विकेट. इस दफा खेला हुआ स्ट्रोक ड्राइव किया एक्स्ट्रा कवर की जानिब. 1 रन. इस सिंगल की मदद से स्कोर की बात करें तो स्कोर 8 रन पर 5 विकेट जा चुके हैं. धीरे धीरे ये मुकाबला अब रेवतले के टीम के हाथ से मानो रेत की तरह फिसलता हुआ नजर आ रहा है, और बीच भंवर में टीम फंसी हुई है. उसको निकालने के लिए पूरी हिम्मत जुटाकर खेलनी होगी. एक तरफ पर इमरान और उनके साथ में मासूम. अब इनके कंधों पर बहुत बड़ी जिम्मेदारी है. मैच के लिए अगर हम कहा जाए तो रिक्वायर्ड रन रेट बढ़ चुका है, बहुत ज्यादा बढ़ चुका है. 9 पर 5 विकेट. लगभग आधे ओवर का खेल, आधे से ज्यादा ओवर का खेल खत्म हो चुका है. अब यहां पर लॉन्ग ऑफ के रीजन में स्ट्रोक खेला,
एक ही रन लिया वहां पर। स्कोर धीरे धीरे सरकता हुआ 10 रन पर। 2 ओवर के बाद रन बने हैं 10। अगर देखा जाए तो 5 रन की औसत से हर ओवर में रन आए। 2 ओवर में कुल 10 रन आए और अब यहां से बची हुई 6 गेंदें और 21 रन की जरूरत। बहुत ही मुश्किल अवसर है। लगभग ये मुकाबला झुक रहा है, लेकिन अब इस मैच के अंदर मुझे ऐसा लगता है कि मासूम एक ऐसी लाश और इमरान एक लाश, ऐसी एक उम्मीद है जो टीम के लिए मुश्ताक भाई खेल सकते हैं। खेलना पड़ेगा। मुश्ताक भाई का विकेट जाना बहुत बड़ा झटका था। अगर मुश्ताक वहां पर रुकते तो बात कुछ और थी, लेकिन मासूम इनसे उम्मीदें ज्यादा है कि ये अपनी टीम के लिए चमत्कार दिखा सकते हैं। बॉलरचं नाव सांगा, 1 मिनिट। वैभव आलेले आहेत शेवटचा षटक हाताळण्यासाठी। आखिरी गेंद तक ये मैच रंगेगा, ये देखना चाहते हैं दर्शक। इस दफा देखिए कमाल का स्ट्रोक खेला है। गेंद डिक्लेयर जोन में या फिर बड़ा स्ट्रोक नहीं, डिक्लेयर जोन में 2 रन। स्कोर 12। थोड़ा के लिए स्ट्रोक वहां पर अगर लॉन्ग लेग के रीजन में होता तो वो सिक्सर होता। 2 रन, 5 गेंदें और 19 रन की जरूरत। जब तक मासूम है तब तक उम्मीदें है कायम कि मैच को जीताने के लिए पूरी कोशिश कर सकता है ये जाबाज। कद छोटा हुआ तो क्या हुआ, लेकिन काम बड़ा करूंगा। आइए देखते हैं। और इस दफा देखिए दूर से खेला था, वहां पर टाइमिंग ठीक से हुआ नहीं और अब बैटिंग के लिए देखना होगा कि किसको जाने का मौका मिलता है, कौन बैटिंग के लिए जाएंगे और किस तरीके से कमबैक होगा। अब देखिए बैटिंग के लिए कौन सा बैटर मैदान में जा रहा है जिसके हाथ में चैंपियन का बैट है और प्रैक्टिस सेशन में लंबे लंबे सिक्सर मारता है नाहिद। नो डाउट मैंने इसके बैटिंग को बहुत करीब से कई बार देखा है। इमरान ये वही खिलाड़ी है, लेकिन थोड़ा देर से आए, गर्म पानी में बैटिंग के लिए आए। सिचुएशन ये बता रही है कि 4 गेंदें और 19 रन, मुश्किल अफसर है। आइए देखते हैं। ऐसा ही कुछ मौका अहमद को भी मिला था, लेकिन उस पर खरे नहीं उतरे। इस दफा खेला हुआ स्ट्रोक और इसी के साथ मासूम की भी पारी का अंत। बल्लेबाज का विकेट लगने वाला और एक झटका। इनाम पांगारी, आप रेडी रहना है। जैसे ये मैच खत्म होगा आपको 15 मिनट के अंदर एक इनिंग खत्म करनी है। जैसे ये मैच खत्म होगा इनाम पांगारी अक्षय, तर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, कारण की आपल्याला लगेच 15 मिनिटांमध्ये इनिंग संपवायची आहे, लक्षात ठेवा। आम्ही प्रयत्न करणार आहोत की फायनल हे मोठ्या ओव्हरमध्ये व्हायला हव्या। 4 ओव्हरमध्ये आम्ही ठेवायचा प्रयत्न करतोय, चांगल्या पद्धतीने फायनल व्हायला हवी म्हणून प्रयत्न चालू आहेत। तुम्हीही कॉपरेट करा। 2 चेंडू आणि 19 धावांची गरज। आता हा सामना हातातून निघून जातोय, कारण की जेव्हा धावांची गरज होती तेव्हा धावा आले नाही। आता 1 चेंडू आणि 18 धावा। चला इनाम पांगारी, आपण ग्राउंडच्या दिशेला वाटचाल करा। एकच चेंडू शिल्लक आहे आणि अशा प्रकारे सामन्यामध्ये विजय झालाय संघ आहे लतिका 11 कोलथरे या संघाने बाजी मारली आहे। अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचं खूप खूप कौतुक।